नमस्कार, मी विशाल पाटील. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हल्ली संधिवात हा अत्यंत गंभीर आणि कोणत्याही वयामध्ये होणारा आजार आहे, परंतु हा प्रौढ वयात जास्त प्रमाणात आढळून येतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. ज्या लोकांची पचनशक्ती मंद किंवा क्षीण आहे व जे अजिबात व्यायाम करत नाहीत, अशा लोकांना संधिवाताचा त्रास अधिक प्रमाणात होतो. त्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. रुमेटॉइड आर्थरायटिस असा आपला आजचा विषय आणि याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजीव अमीन. डॉक्टर संजीव, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार. हो, आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी मी तुमची ओळख आमच्या पेशंट्सना आणि आपल्या प्रेक्षकांना करून देतो. यावेळेला डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर ते रुमेटॉलॉजिस्ट आहेत. रुमेटिजिनमध्ये स्पेशालिस्ट असून गेल्या 30 वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी MBBS केलेला आहे. त्याचबरोबर फेलो ऑफ रुमेटॉलॉजी देखील त्यांचा आहेच आणि त्याचबरोबर आर्थरायटिस अँड रुमेटॉलिझम काउन्सिल UK या ठिकाणी त्यांचं हे झालेलं आहे आणि मेंबर ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ रुमेटॉलॉजी. तसंच त्यांनी सिस्टमॅटिक स्केरोलासिस, त्याचबरोबर पॉलिमोस्टिसिस, त्यानंतर जॉरेसिस, नंतर सिंड्रोम, रिहेमॅटाइड आर्थरायटिस, अँकोलासाई आणि त्यानंतर स्पॉन्डिलायटिस, गाऊट, ऑस्टेमोलाशिया आणि ऑस्टेमोपॉरोसिस, क्रॉनिक पेन सिंड्रोम इत्यादींमध्ये विशेष असं प्रावीण्य देखील मिळवलेलं आहे. तर डॉक्टर, मला सगळ्यात आधी पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की रुमेटॉइड आर्थरायटिस जे आहे त्यांच्या पेशंट्सची संख्या आपल्या शहरामध्ये, मुंबईत किंवा महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशभरामध्ये कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते? आपले मुंबई नगरीमध्ये कमीत कमी 15 लाख पेशंट्स रुमेटॉइड आर्थरायटिसचे, जास्त करून बायका 35 ते 55 वर्षाची वयाची, जेव्हा आजार सुरू होतो. बरोबर. बाळापण होतो, जास्त उमरवाल्यांना पण होतो, जास्त वयावाल्यांना पण होतो. महाराष्ट्र स्टेटमध्ये बघितले तर लगभग 80 ते 90 लाख लोकांना संधिवात आहे. आणि देशामध्ये बघितलं, पूर्ण भारतामध्ये, तर कमीत कमी 1 करोड 90 लाख एवढे लोकांना संधिवात आहे. जास्त करून बायकांना होतो, ते पण मिडल एज, मधलं एजाची. पण आमच्याकडे लहान बाळ पण येतात. बरं. 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि 70 वर्षाच्या नंतर सुद्धा, पण प्रमाणाने कमी. हे आजार तसं कुदरती होतो. आपण ॲक्टिव्ह असताना एकाएक जोडाला सूज येतात, दुखतात, आकडतात. सुरुवातीला गुडघ्याला आला की हाताला आला की मंगटला आला की डोपरला आला की खभ्याला आला. हळूहळू तो पसरतो आणि लगभग आयुष्यभर राहू शकतो. बापरे. ते एक नॅचरल हिस्ट्री असतो. हर एक आजार अशी क्रॉनिक इलनेसेस अथवा आपल्याबरोबर राहणारी ही सगळी वेगळं प्रकारची जे आजार आहे, संधिवात त्याच्यामधून एक आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतात. आयुष्यभर राहतो, वाढत जातो, त्रास देतो, हलणं चालणं कमी होत जातो आणि त्याच्याबरोबर थकवा, वजन कमी होणं, भूक कमी होणं, वेदना होणं, रात्रीची झोप बरोबर न होणं, पहाटे जागल्यावर पूर्ण शरीर अकडलेला 1, 2, 3 तासपर्यंत त्यांना बाहेर पडायला कठीण होतो आणि थोडा हलका ताप सुद्धा येऊ शकतो. हे हाऊसवाईफ, होममेकर जे म्हणतात, घरी आपला घर संसार चालवणारे लेडीजना होतो. गृहिणी असतात ते, आणि काम करणं कठीण असतो. त्यांना स्वयंपाक बनवणं कठीण होतो. घरची तयारी करायला, बाळांची तयारी करायला कठीण होऊन जातो. पूर्ण त्यांचं जीवन बदली होऊन जातो, खूप कठीण होऊन जातो. बरं, मग रुमेटॉइड आर्थरायटिस जो आहे तो अलीकडच्या काळातच वाढलेला दिसतो का? गेल्या काही 4-5 वर्षांचा किंवा मागचा जर आपण काळ पाहिला, केव्हापासून हा आजार जास्त बळावायला सुरुवात झालेली? लगभग
पहिलेपासून होता, पण आता आपली माहिती त्याची बदल, लोकांना माहिती बदल झाली. आता उपचार करायला लोक येतात, डॉक्टरकडे जातात, उपचार होतो, ते बरे होतात, म्हणून त्याची जास्त चर्चा आता होतो, म्हणून आपण आज भेटतोय. अवेअरनेस वाढलेली आहे. कदाचित आजार पहिलेपासून होते, पण जशी आपली पॉप्युलेशन वाढली तशी नंबर ऑफ पेशंट्स वाढले. कारण की लगभग 1% आतमध्ये थोडंसं 0.75% to 1% ऑफ एनी पॉप्युलेशन, कोणताही पॉप्युलेशन, त्यांना हा संधिवात होतो. तर आपल्याकडे 1.3 बिलियन इंडियन्स आहे, म्हणून लगभग 90 लाखपर्यंत संधिवाचे दर्दी आपल्या देशामध्ये आता आहे. जेव्हा आपली पॉप्युलेशन एवढी नव्हती तेव्हा कमी होते. त्या हिशोबाने जर आपण ओळखली ही गोष्टाला तर हो, वाढत चालला आहे, कारण की पॉप्युलेशन वाढलं आहे. बरं, काही स्पेसिफिक ट्रेंड्सचं तुम्ही यात काही निरीक्षण नोंदवलेलं आहे का? ट्रेंड्समध्ये फक्त एक मोठी ट्रेंड हे झाली की थोडंसं यंगर पेशंट्स डॉक्टरकडे, स्पेशलिस्टकडे लवकर यायला लागले. एक आधीचे 15, 20, 25, 30, 50 वर्ष आधी विशेष उपचार नव्हता. आपले आयुर्वेदिकमध्ये गुगळ होता, ज्याने थोडीशी त्यांना सांध्यांना राहत होत होती वेदनाची, पण आजार थांबवायची नाही. बरोबर. आता नवीन सगळी औषध झाली आहे आणि औषधातून आजार चांगल्यापैकी थांबतोय. आणि आजार जर थांबलं, रिस्टोरेशन ऑफ फंक्शनल लॉस, म्हणजे त्यांची काम करायची जेवढी क्षमता होती ती आता बरी होते, म्हणून डॉक्टरकडे येतात. ही वेगळी ट्रेंड आलेली आहे, हे नवीन ट्रेंड आलेली आहे. आता खूप पेशंट्स आमच्याकडे येतात आणि माझ्यासारखे कमीत कमी 100 स्पेशलिस्ट पूर्ण देशामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये पण 50 आहे. काही हार्डकोर रुमॅटॉलॉजिस्ट म्हणतात आणि त्यांच्याकडे खूप पेशंट येतात. पेशंट आम्ही बघू शकत नाही तेवढे पेशंट आहे आणि रुमॅटॉलॉजिस्टची खूप मोठी गरज आहे. ही चेंजिंग ट्रेंड म्हणू शकता आपण. बरं, रुमॅटॉलॉजी, ऑर्थरायटिस जो आहे तो होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? शरीरात असं नेमकं काय होतं? कशामुळे हा आजार तुम्हाला त्याची लागण होऊ शकते असं म्हणूयात? आता अजून तो त्यांचा संपूर्ण जबाब कळला नाही आहे. विज्ञान खूप त्याच्यावर रिसर्च करत राहिलेली आहे, पण आतापर्यंत हे माहिती आहे की आमच्या शरीराच्या मध्ये जीन्स जे असतात, काही जीन्स हे आपला संधिवात करता ससेप्टिबिलिटी आणतात. ससेप्टिबिलिटी म्हणजे ते आपल्याला होऊ शकतो, सगळ्यांना होऊ शकतो, काय लोकांना होतो. आणि काहीतरी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात, किंवा इन्फेक्शन होऊ शकतो, किंवा इमोशनल स्ट्रेस होऊ शकतो, ते आजारला प्रेसिपिटेट करतो. बरं. आता असं पाहिलं होतं की 2006 मध्ये खूप लोकांना एक व्हायरल इन्फेक्शन झाला होता, चिकनगुनिया. आणि त्यावेळेला संधिवातचे पेशंट चिकनगुनिया केल्यानंतर, जो एपिडेमिक होता तो गेल्यानंतर, संधिवातचे काही नंबर्स ऑफ पेशंट्स वाढलेले होते. विज्ञान असं समजतो की त्या व्हायरसनी ज्या ससेप्टेबल जीन्स होती ज्या लोकांना, त्याच्यामध्ये ते आजारला ट्रिगर करून टाकली. पण बाळांना पण होतो, आपले वडिलांना, आईना पण होऊ शकतो, सगळ्या वयातील काही पण होतो, जास्त करून लेडीजला होतो. आपला जो प्रश्न आहे की काय होतो, म्हणजे आपला रक्तमध्ये सफेद कण असतात, व्हाईट ब्लड सेल्स. हे व्हाईट ब्लड सेल्समध्ये एखादी थोडीशी तुकडी असतात जे एकाएक विसरते की हा शरीराचे जोडांची गादी आपली आहे. त्याला बाहेरच्या समजून त्याच्यावर एक हमला करायला सुरू करतात, कमी जास्त करत राहतात. त्या जोडमध्ये सूज येते, दुखतो, अकडतो आणि त्याची गादी हळूहळू नष्ट होतो. तर त्यांना आम्ही एक इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर, हे रुमॅटॉइड आर्थरायटिस जेव्हा टार्गेट फक्त जोड असतात, गुडघे, मंगट, टोपर, बोटं, त्यांची गादीला हमला होतो आपले स्वतःचे सफेद कण, ऑटो इम्युन डिझीज आम्ही म्हणतात त्याला. ह्या टार्गेटवर आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस हा नाव देतो. बरं, रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला त्याच्यानंतर मात्र रुग्णांमध्ये कुठल्या प्रकारची भीती किंवा लक्षणं दिसायला सुरुवात होते? काय नेमके परिणाम त्यांच्या शरीरावरती जाणवायला लागतात? थकवा, वजन कमी होणं, भूक कमी होणं, बारकं तापसारखं वाटणं,
पहाटे अकडून राहायची, रात्रभर झोपायला कुशी बदलायला कठीण होणं, चालायला कठीण होतं. आणि ह्याचा वर फक्त हे जोडांची त्रास आणि फिजिकल डिझेबिलिटी, फंक्शनल लॉस, त्याच्यापेक्षा ह्या आजार जर खूप वर्ष राहिला, त्या पेशंट्समध्ये हार्ट अटॅक होणं, लकवा होणं, ही दुसरी जे कॉमन दुसरी आजार होतात त्यांचं प्रमाण वाढतो. ह्या पेशंट्सचा इन्फेक्शन्स होतात. ह्या संधिवाचे पेशंट जे औषध घेतात आणि आपल्या देशामध्ये खूप कॉर्टिझोनची वापरास होतो, त्यांना TB होऊ शकतो. तो ही वेगळी दुसरी फक्त जोडांची पुढे आणखीन शरीरामध्ये खूप त्याचे परिणाम होतात. बरं, पण डॉक्टर असं नेमकं काय कारण आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आहे? रुमेटॉइड आर्थरायटिस जो आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये का जास्त दिसतो? लगभग ती ससेप्टिबिलिटी जीन जे आहे तो जास्त लेडीजमध्ये असतो. प्लस काहीतरी हॉर्मोनल इन्फ्लुअन्स त्या जीन्स आणि ते प्रोसेसवर होतो. तो फिमेल हॉर्मोन्स, लेडीजचे हॉर्मोन्स असतात, त्यांची पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतो. ते विज्ञानाने ह्याच्यावर खूप शोध केलेली आहे. आपण पाहतो लेडीजना जास्त असतो नक्की. तो फिमेल हॉर्मोन्सचं आणि त्यांची जीन्स हे मुख्य कारण होऊ शकतं. बरं, पण डॉक्टर ज्यावेळेला हा आजार वळवायला सुरुवात होते, अनेक वेळेला पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, त्यांचे नातेवाईक तुमच्याकडे येत असतील, ज्या वेळेला तुम्ही मार्गदर्शन करता, खास करून त्या रुग्णांना कोणते प्रश्न पडलेले असतात, कोणत्या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा तुमच्याकडून असते? कॉमनली कोणते प्रश्न हे रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून तुम्हाला विचारले जातात? लगभग जेवढे पेशंट्स आमच्याकडे येतात संधिवाचे खूप घाबरलेले असतात. त्यांची सर्वात प्रथम प्रश्न होतो की मी चालू शकणार नाही, मी खाट पकडणार, माझा काय होणार, ही वेदना केव्हा संपणार, दिवसभर सकाळी दुपारी रात्री सगळ्या वेळाला दुखतो, केव्हा ह्याच्यापर्यंत तुम्ही आम्हाला काहीतरी करून मोकळा करून द्या, आम्हाला खाट नाही पकडायची, आम्हाला काम करायचं, आम्हाला फिरायचं आहे, आम्हाला आमची सगळं कर्तव्य संपवायची आहेत, ती सगळी करू शकायला पाहिजे, आम्हाला काय करा. खूप प्रचंड इमोशनल स्ट्रेस असतो पेशंटला, स्वतःला, त्यांचे इमिजिएट फॅमिली मेंबर्सला. आणि आमचं पहिला कर्तव्य असतो त्यांना शांत करायला, समजवायला, कारण की खूप खूप चांगली प्रगती झाली आहे त्याची ट्रीटमेंटवर, त्याचे उपचारवर. आणि आज संधिवात कोणाला झाला तो ते केव्हाही डिसेबल होणार नाही, खूप कमी फंक्शनल लॉस होणार, ती लगभग 100% गॅरंटी देऊ शकतो. बरं, पण रुमेटॉइड आर्थरायटिसचे पेशंट्स तुमच्याकडे आले तर त्यांना तुम्ही कुठल्या प्रकारचे उपचार सुचवता? खास करून मुंबईत असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला सगळेजण बघतात, तर या आर्थरायटिसवरती कुठल्या प्रकारचे प्रभावी उपचार आपण सुचवाल? त्यांना पहिलं तर काउन्सेलिंग, एक आश्वासन की तुम्ही आपली उपचार केलेली बरोबर कंप्लायन्स, म्हणजे तुम्ही बरोबर त्याला फॉलो केली तर गॅरंटीड बरे होणार. हे फर्स्ट प्रोसेस आहे काउन्सेलिंगचं. दुसरं आहे की व्यायाम करणं ॲब्सोल्युटली आवश्यक आहे. व्यायाम करायला आम्ही तुम्हाला औषध देतो. औषध जे देतो ते 3 प्रकारचे आहेत. एक तर सिंपल पेन रिलीवर, आम्ही आमची मेडिकल भाषामध्ये त्याला नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज देतो. जशी जुने ब्रुफेन होती, आयबुप्रोफेन म्हणतात, तशी एक 15-20 वेगळी वेगळी अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज, सूज आणि वेदना कमी करायची गोळ्या असतात. हे फर्स्ट लाईन असते, बाबा तुम्हाला थोडी टेम्पररी रिलीफ तरी होतील. त्याच्यानंतर डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज, म्हणजे आजार थांबवायची, आजारला हलकं करायची, आजार कमी प्रमाण करून टाकायला, त्याची औषध वेगळी प्रकारची असतात. त्याला आम्ही कन्व्हेन्शनल सिंथेटिक डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज म्हणतात. हे एक जुनी 50-1 वर्षापासून औषध भेटतात. आधी गोल्डचे इंजेक्शन होते, आता ते भेटत नाही. एक मेजर मेडिकेशन मेथोट्रिक्झेट करून पूर्ण जगामध्ये हा फर्स्ट ड्रग असतो. आठवड्यात एकदाच घ्यायची असतो, गोळ्या पण असतात, इंजेक्शन पण असतात, भरपूर सेफ आहे, साईड इफेक्ट सारखा नसतो त्याच्यामध्ये.
पण तो हळूहळू काम करतो. त्या औषधांना वेळ लागतो, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, आणि तो आजाराला हळूहळू थांबवतो. आणि प्रॉब्लेम आहे की ते संपूर्ण नेहमी नाही थांबवत. 100 रुमॅटॉइड आर्थरायटिस पेशंट्सना दिलेला आहे, तो 50 की 60 बरं होतो, बाकीचे राहून जातात. तर आम्ही दुसरे CSDA म्हणजे कन्व्हेन्शनल सिंथेटिक डिजीज मॉडिफाईंग ड्रग वापरतात, कॉम्बिनेशन देतात. नंतर हाली इंजेक्शन्स भेटायला लागले, त्याला आम्ही बायोलॉजिक डिजीज मॉडिफाईंग ड्रग्स म्हणतात. आणि आत्ता गेल्या 3-4 वर्षापासून टार्गेटेड सिंथेटिक म्हणजे नवीन गोळ्या आलेल्या आहेत. भरपूर महाग आहे, पण होईल ते कमी पैशाची. त्याचं नंतर हे करायचं आणि पेशंटला समजवायचं की बाबा आजार हलकं केलं, थांबवलं, कमी केली तर व्यायाम नक्कीच करायला लागेल, चालायला गेलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे एक आश्वासन जे आहे ते तुम्ही यावेळेला देताना दिसतात. नक्कीच याविषयी मी तुम्हाला आणखी प्रश्न विचारणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि डॉक्टरांनी ज्या प्रकारे सांगितलं की या आजारावरती खरोखरच उपचार पद्धती आहेत आणि त्यावर विश्वास ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की भारतामध्ये यावरती उपचार पद्धती आहेत, परदेशातही उपचार पद्धती होत असतील. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये आपल्याला काही खास फरक जाणवतो का आणि काही तुलना त्यामध्ये होऊ शकते का? हो, आपल्या देशामध्ये ॲक्सेस हा एक मोठा चॅलेंज आहे. डेव्हलप्ड नेशन्स जिथे गव्हर्मेंट रन और इन्शुरन्स स्पॉन्सर्ड हेल्थकेअर सिस्टम असते, तिथे त्यांचे सिटिझन्सना ॲक्सेस सोपा आहे. आपल्याकडे थोडंसं कठीण आहे. नंबर ऑफ स्पेशलिस्ट खूप कमी आहे प्रमाणाने, म्हणून ॲक्सेस हे एक मोठा चॅलेंज आहे. दुसरं की औषध, जे ट्रेडिशनल औषध आहे, जो मी आधी तुम्हाला समजावलं की मेथोट्रेक्झेट आहे, आधी गोल्ड होता, क्लोरोक्विनची गोळ्या असतात ज्याने आजार थांबतो, ती आपल्या देशामध्ये कॉमनली अवेलेबल आहे. ती लगभग सगळे आपले भारतीय सिटिझन्स त्यांना परचेस करू शकतात. काहीतरी अफोर्डेबल आहे, ते प्राईस कंट्रोलमध्ये सुद्धा आहे. परंतु ज्यांना त्या गोळ्याने आजार थांबत नाही, त्या लोकांना जो बायोलॉजिक एजंट्स असतो, ते इंजेक्शन्स असतात, ते भरपूर महाग आहे. जेवढे आपल्या देशामध्ये जिथे लोकांना ते बायोलॉजिक एजंट्स संधिवात थांबवायला गरज आहे, फक्त 10% त्याला घेऊ शकतात. आणि त्यांना आपल्या देशाचा जो पॉप्युलर इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम, त्याला कव्हर करत नाही. ही मोठी एक चॅलेंज आहे. आणि जे नवीन औषध आहे ती सध्या पेटंटेड आहे, ज्यांना आम्ही TSDMARD म्हणतात, टार्गेटेड सिंथेटिक डिजीज मॉडिफाईंग ड्रग. ती सध्या पेटंट आहे, म्हणून खूप महाग आहे. एक सुप्रीम कोर्टची ऑर्डरच्या कारणाने आपल्या देशामध्ये जेनरिक बनवू शकत नाही आपण. अजून 1-1.5 वर्ष थांबायला लागेल. पण जेव्हा तो 1-1.5 वर्ष संपला, पेटंट पिरियड गेला आणि ती गोळी आपले देशामध्ये जेनरिक तयार झाली, तर एक प्रचंड त्याची इम्पॅक्ट संधिवातवर आपल्या देशामध्ये पडणार खरोखर. आणि आपण हे नक्की बनवू शकणार. आपल्याकडे तेवढी अबिलिटी आहे. बायोलॉजिक्स बनवणं आपल्याला कठीण पडलं आहे आणि त्यांची प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याची मेंटेन करायला खूप त्रास आहे. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कम्पेअर्ड टू अमेरिका, युरोप, आपल्याला ती बायोलॉजिक्स भेटली पाहिजे तेवढी नाही. नक्कीच. दुसरा मोठा फरक आहे की आपल्या देशामध्ये हे व्यायाम करणं, त्याची अवेअरनेस कमी आहे. परदेशामध्ये कोण होम हेल्प नसतात. बरोबर. स्वतः करायला लागतो, गार्डनिंग करायला लागतो, खरं सगळं घ्यायला लागतो, जायला लागतो, खूप फिजिकल ॲक्टिव्हिटी लागते. आपल्या देशामध्ये आपल्या कल्चरच्या कारणाने ती फिजिकल ॲक्टिव्हिटी रुटीन लाईफमध्ये होत नाही, म्हणून आपल्याला व्यायामशाळेमध्ये जायला लागतो. खरं डॉक्टर, आणि स्वावलंबी होणं त्यासाठी गरजेचं आहे. खरं तर आपली वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. मात्र इतक्या कमी वेळात आपण योग्य मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुढच्या भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.